नमस्कार मंडळी. आता आम्ही इथून नाश्ता करायला निघणार आहोत. त्यानंतर आम्ही संत श्री गजानन महाराज यांचे दर्शन करून आजूबाजूचा परिसर सगळं फिरणार आहोत आणि त्यानंतर दुपारचा महाप्रसाद घेऊन थोडी विश्रांती घेऊन मग पुढचे काय आहे आमचा प्लॅन ठरवू. सध्यासाठी आम्ही आता निघालो आहे. नंतर भेटूया. नाश्ता झाल्याच्या नंतर आमचा शेड्यूल ठरणार आहे आणि प्रांजली सुद्धा खूप छान प्रकारे आज तयार होणार आहे. आमची क्युटी एंजल पण तयारी झालेली आहे, छानपैकी टिकली लावलेली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि मी असा प्रोफेशनल लुकमध्ये आलेला आहे आणि हा असा झंपळ्या लुक घालून आलेला आहे. तर हाच मला सांगतोय की देवासोबत मीटिंग करायला आलास का. तर हा माझा लुक आहे मित्रांनो. दोघांपैकी कोण छान दिसतंय तुम्हीच सांगा. हे डुकर चांगलं दिसते, मी सांगते डुकर आहे. आणि तयार होऊन आता मस्तपैकी कुठे जाणार आहेस प्रारमी तू. मंदिरला नाही, त्याच्या आधी कुठे जाणार आहेस. नाश्त्यामध्ये काय खाणार आहेस. पोहा. तुला पोहा आवडते. हा ठीक आहे. आता तिची मम्मी सुद्धा तयार होत आहे आणि आमची प्रांजली सुद्धा इथं बसून आहे. आम्ही प्रसादालयामध्ये आल्यावर पारमीने पोह्यावर ताव मारला. त्याच्यानंतर मी देखील पोह्यावर ताव मारला. त्याच्यानंतर प्रांजू ही देखील उसळ याच्यावर ताव मारला. तसंच आमच्या वहिनीचा देखील पोहा आणि साबुदाण्याचा उसळचा नाश्ता झाला. तसंच पारमी देखील आम्ही नाश्ता मस्तपैकी टेस्टी पोहा इथे खाल्लोत. श्रीनिवास दादा, पारमी, मी आणि प्रांजू असे आम्ही सगळ्यांनी मिळून आता आम्ही शेगावच्या गजानन महाराजाच्या दर्शन आहोत. भक्ती निवास आहेत. ते विविध प्रकारचे असे एकूण 6 भक्ती निवास आहेत. दाले दोन टीका लावला आहे. मला निघालो असता. हा शेगाव मधील मार्केट आहे. अशा प्रकारचं सुंदर वातावरण, चष्मे आणि विविध लहान लेकराचे खेळणे सुद्धा येथे उपलब्ध आहेत. विविध प्रकारचे हे शेगाव येथील भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि श्री दादानी हार घेतलेला आहे. मंदिर परिसरात निघत आहोत. अरे लेकरो दिसणार चालेल. दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपुक आता मी तयार झालो आहे आणि तयार होऊन मस्तपैकी आता शेगाव येथील स्नेहभोजनासाठी, मंदिरातील स्नेहभोजनासाठी जात आहे. आणि माझ्यासोबतच माझी छोटीशी लाडोली परी सुद्धा आहे. हाय कर. त्यासोबत आमचे दादा सुद्धा आहेत. हे श्री दादा आहेत आणि अतिशय यांच्यामुळेच शेगावला येणं शक्य झालंय. तू ही तो जन्नत मेरी, तू ही मेरा जुनू, तू ही तो मन्नत मेरी, तू ही रूह का सुकून, तू ही अखियों की ठंडक, तू ही दिल की है दस्तक। और कुछ ना जानू मैं, बस इतना ही जानू, तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं, तुझ में रब दिखता है यारा।
आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मन नाजूक शी मोती माळ तुझ्या नाजूकशा गळ्यात, मन तळ्यात मळ्यात